10वी आणि 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून विद्यार्थी जर कॉपी करताना आढळून आले तर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलाय। हा निर्णय स्थगित करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, तर इयत्ता 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। विद्यार्थी परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळून आल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते। त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। निवेदन देतेवेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर, मनसे शहर अध्यक्ष अमित बदनोरे, प्रथमेश पाटील, तुषार कटपेलवार, साईराम कवडे, साहिल जतकर, अभिषेक तारेकर, वासुदेवराव विधाते, भरत राठोर, रोशन गवई, विजय राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। शासनाने एक नवीन GR काढलेला आहे। त्या GR मध्ये 10वी आणि 12वी चे जे आता बोर्डाची एक्झाम होणार आहे, त्या एक्झाममध्ये जर कोणी विद्यार्थी कॉपी करताना सापडला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत। या आदेशामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन हे बर्बाद होण्याच्या मार्गावर लागलेलं आहे। कदाचित एखादा विद्यार्थी चुकीने त्याच्याजवळ कॉपी सापडली आणि त्याच्यामुळे जर समजा त्याचा नाहक बळी याच्यात जाऊ शकतो। आमची राज्य शासनाला अशी विनंती आहे की हा निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्याला 1 वर्षासाठी परीक्षा न देणे, हा असा काहीतरी एक शैक्षणिक शिक्षा त्याला देण्यात यावी। अशी फौजदारी जर कारवाई विद्यार्थ्यावर झाली तर त्याचं आयुष्य हे बर्बाद होल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दादासाहेब भुसे यांना, शालेय शिक्षण मंत्री यांना हे निवेदन देत आहोत।